रोहित पटेल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आज चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी आणि कुठे चाललो माहीत आहे का? आपल्या ठाण्यामध्ये. सो मित्रांनो, आता आपण जेवण वगैरे करून निघालो आहे आणि चाललो ठाण्याला. सो आपल्यासोबत अनिकेत आहे, हा आपला मित्र अनिकेत. त्याला घेऊन आज जाणार आहे आपण दुर्गा मातेच्या दर्शनासाठी. तो आता आपण रबाळ्याला आहे ना, तिकडनं जाणार ट्रेन पकडून ठाण्याला. तर हा पूर्ण प्रवास मला दाखवतो. हा ब्लॉग असाच धमाल मस्तीचा असणार आहे, असं जोडून जा आपल्या ब्लॉगमध्ये आणि मला दाखवतो काय काय पुढे होत आहे. सो आता आपण जाऊया, तिकीट काढूया. सो तिकीट काढून आता आपण निघालो आहे. आता आपण जाऊया, ट्रेन पकडूया. सो आता ट्रेनमध्ये बसलोय आपण आणि चाललोय. सो फायनली आता आपण ठाण्याला उतरलो आहे आणि आता आपण जाणार आहोत टेंबी नाक्याकडे. सो असं जोडून आपल्या ब्लॉगसोबत. ठाणा स्टेशनला सुद्धा देवी आहे, हे बघू शकता. इकडे झुमके वगैरे भारी आहेत. आता आपण जाणार डायरेक्ट टेंबी नाक्यावर आणि देवीच्या दर्शनासाठी. असंच आपण जोडून जा आपल्या ब्लॉगसोबत. तुम्ही तलावपाली बघू शकता. संध्याकाळी इकडे खूप मस्त व्ह्यू असतो आणि तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर बोटिंगसुद्धा तुम्ही करू शकता. प्रियजनांसोबत तुम्ही तुमचा क्वालिटी टाईम इकडे स्पेंड करू शकता. म्हणून मी माझ्या मित्राला घेऊन आलो आहे आणि माझ्या मित्रासोबत आता क्वालिटी टाईम स्पेंड करता. आता जाणार आपण देवीच्या दर्शनासाठी. खूप लाईटिंग आणि रोषणाई असते, खूप भारी असते संध्याकाळी. आता तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही टॅटूसुद्धा काढू शकता, त्यानंतर खरेदी करू शकता. स्वस्तात मस्त कपडे. तुम्हाला जर मसाज वगैरे करायची असेल तर सुद्धा तुम्ही करू शकता. सो इकडे तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करू शकता. खूप सुंदर आणि स्वस्त दरात तुम्हाला मिळेल. तुम्हाला घोडागाडी म्हणजे बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि आपण आता टेंबी नाक्यावर आहेत. हे टेंबी नाक्याचं जंक्शन आहे. इथेच दहीहंडीसुद्धा असते टेंबी नाक्यावर, तुम्ही पाहिली असेल. आणि हा टेंबी नाका आहे. इकडनं तुम्ही NKT कॉलेजकडे जाऊ शकता, खारकर आली. आणि त्यानंतर आपण आता प्रवेश करणार आहोत जय अंबे सार्वजनिक विश्वस्त संस्था टेंबी नाका येथे. तो आपण एंट्री केली, आता प्रवेश केला आहे. इकडनं आपण डायरेक्टली जाऊया मंदिरामध्ये, जिथे देवी आहे तिकडे आपण जातो आहे दर्शनासाठी. तो अनिकेतला आपण विचारूया. अनिकेत, कसं वाटतं तुला? एक्सायटेड आहे का? हो, खूप एक्सायटेड आहे तू. सो इकडे तुम्ही दिघे साहेबांचं स्मारक बघू शकता. याच धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी टेंबी नाक्यावरील या दुर्गेश्वरी देवीची स्थापना केली.
तर आपण आता मगाशी भजन ऐकलं आणि खूप सुंदर नृत्यसुद्धा केलं. तर तुम्ही 2 शब्द बोलाल का? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला आणि काय बोलाल मंदिराबद्दल? म्हणजे मंदिर तर खूप सुंदरच आहे आणि आम्हाला इथे सेवा करायला मिळते. यासाठी आम्हाला खूप खूप त्या देवीचे धन्यवाद आहेत. आणि मेन म्हणजे आमच्या ह्या देशपांडे देवी भजनातल्या त्यांच्यामुळे आम्हाला ही सेवा करायला मिळते. आणि नवदुर्गा म्हणजे देवीचं रूप म्हणजे काय आपला उत्सवच असतो. त्यामुळे ही सेवा करण्यासाठी खूप आनंद वाटतो. तुम्ही दरवर्षी येता का? आम्ही दरवर्षी कुठनं येता तुम्ही? थोडं विरारवरनं येतो. आणि हे विरारवरनं आलेत, खूप लांबून आल्यात आणि खूप सुंदर भजन आपण ऐकलं असेल. तर आमच्या भजनी मंडळाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि आपण बघू. सो दर्शन झालेलं आहे, खूप सुंदर दर्शन झालं. आणि दुपारी आलात तर नक्कीच तुमचं चांगलं दर्शन होईल. संध्याकाळी खूप गर्दी असते आणि असंख्य भक्त येत असतात दर्शनासाठी. बाबा कुठं आलात तुम्ही? बाबा कुठून आलात? पंढरपूर. सो हे होतं टेंबी नाक्यावरचं देवीचं मंदिर. खूप छान दर्शन झालं, तुम्ही बघितलं असेल. तर आता आम्ही चालत चालत जातो पुढे, तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं. सो दर्शन घेऊन आता आम्ही निघालो. खूप सुंदर दर्शन झालं आणि गर्दी पण कमी होती. तर आता चालत चालत पुढे आलो आहे. जर आपल्याला बघूया आनंद आश्रममध्ये जाता येते का? जर जाता येत असेल तर मग आपण तिकडे जाऊया. देवीच्या या 9 दिवसांमध्ये तिकडे कदाचित आपल्याला भेट द्यायला भेटेल. तुम्हाला मी दाखवतो आपल्या या व्हिडिओमध्ये. चला जाऊया तिकडे आनंद आश्रममध्ये. सो गाईज आता आपण आनंद आश्रममध्ये आलो आहे आणि आपल्याला आपला फ्रेंड एक भेटला आहे, सागर. तर असं अचानक भेट झाली. खरं तर खूप सुंदर आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करू शकता. आणि सागर कसं वाटलं तुला? एकदम मस्त वाटते. काय म्हणतो? सुंदर आहे, बघण्यासाठी सगळ्यांनी नक्की आलं पाहिजे. असं वाटतं की तिथे आजी आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच व्हिजिट करा आणि दर्शन झाल्यानंतर तुम्ही आनंद आश्रमला सुद्धा भेट देऊ शकता. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि भरभरून कमेंट करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी रोहित पाटील ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटू आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.